students, today we are going to discuss the property of corresponding angles, alternate angles and interior angles. So take your notebook and write the chapter name parallel lines and transversal. And the first point is property of corresponding angles. आता आपल्याला आज नाही का प्रॉपर्टी म्हणजे काय गुणधर्म बघायचे आहे. आता जेव्हा आता आपल्याला बघा आपण करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे काय हे तर बघितलेलं आहे. सर्वांना तो कन्सेप्ट सुद्धा क्लिअर झालेला आहे. आपले 2 लेक्चर ऑनलाईन लेक्चर किती झाले 2 लेक्चर त्याच्यावर झालेले आहेत. त्याच्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांना माझ्या मते आता करस्पॉन्डिंग अँगल, अल्टरनेट अँगल तसेच इंटेरियर अँगल्स हे सर्व शोधता येत आहे किंवा ओळखता येत आहे. आता प्रॉपर्टी ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स ही काय आहे ते बघूया. ईच पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स आपल्याला माहिती सर्व पेअर्स असतात कशाच्या करस्पॉन्डिंग अँगल्सच्या formed by 2 parallel lines and their transversal is of congruent angles. पुन्हा वाचते मी. Each pair of corresponding angles formed by 2 parallel lines and their transversal is of congruent angles. In the adjoining figure, line PQ is parallel to line RS, and line AB is transversal. आपल्याला इथे काय सांगितलेलं आहे की लाइन PQ ही कोणाला पॅरलल आहे, लाइन RS ला पॅरलल आहे. आता पॅरलल लाइन्स म्हणजे आपण मागच डिस्कस केलेला आहे. व्हॉट इज मीन बाय पॅरलल लाइन्स? मीन्स they never intersect each other. If the two ends, these ends and these ends, if these two ends extend, आपण कितीही त्याला लांब केलं तरीही त्या 2 रेषा एकमेकांना कधीही छेदत नाहीत. अशा ज्या 2 रेषा असतात त्यांना काय म्हणतो आपण, पॅरलल लाइन्स म्हणतो. म्हणजे मराठीमध्ये काय तर समांतर रेषा. आता आपल्याला काय सांगितलं आहे की PQ and RS, PQ आणि RS ह्या 2 ज्या रेषा आहेत त्या एकमेकांना काय आहे, समांतर आहेत. आणि ह्या 2 रेषांची जी छेदिका आहे ती कोण आहे, लाइन AB. दिस इज द ट्रान्सव्हर्सल ऑफ दिस 2 पॅरलल लाइन्स. आता काल आपण मागे जे करस्पॉन्डिंग अँगल, अल्टरनेट अँगल, इंटेरियर अँगल बघितले होते त्याच्यामध्ये त्या 2 रेषा ज्या आहेत त्या पॅरलल आहेतच असं आपण सांगितलेलं नव्हतं. परंतु इथे आपल्याला स्पष्ट सांगितलेलं आहे की ह्या ज्या 2 रेषा आहेत त्या एकमेकांना कशा आहेत, पॅरलल आहेत. आणि जेव्हा 2 समांतर रेषांना छेदिकेने निर्माण होणारे जे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत त्यांच्याबद्दलचा जो गुणधर्म आहे तो आज आपण बघणार आहोत. आणि तो गुणधर्म काय आहे तर जे कॉन्ग्रुएंट अँगल करस्पॉन्डिंग अँगल्स बनत असतात ते कसे असतात, कॉन्ग्रुएंट अँगल असतात. कसे असतात, कॉन्ग्रुएंट अँगल असतात. कॉन्ग्रुएंट म्हणजे काय, एकरूप. मागच्या इयत्तेमध्ये आपण बघितलं आहे कॉन्ग्रुएन्सीचं साइन कसं आहे, इज इक्वल टू साइन आणि त्याच्यावर अशा प्रकारचं यस, हे झोपलेलं यस म्हणून लक्षात ठेवायचं. भरपूर मुलं काय करतात, यस हे असं काढतात परंतु हे यस कसं आहे, चुकीचं आहे. ही साइन कॉन्ग्रुएन्सीची नाही. कॉन्ग्रुएंट म्हणजे काय तर ज्या 2 वस्तू एकमेकांवर ठेवल्या असतात त्या एकरूप होतात, त्यांची सर्व बाजू एकरूप असतात, त्यांना म्हणायचं कॉन्ग्रुएंट. म्हणजे जर एखादा अँगल हा 40 अंशाचा आहे तर त्याचा कॉन्ग्रुएंट अँगल कोणता असणार आहे, 40 अंशाचाच असणार आहे. एखादा जर सर्कल बघितला तर 4 सेंटीमीटरचा सर्कल हा दुसऱ्या कोणत्या सर्कलला कॉन्ग्रुएंट होईल, 4 सेंटीमीटरच्या सर्कलला कॉन्ग्रुएंट होईल. आता हे मॅथ्सचं पुस्तक, कोणतं पुस्तक आहे, मॅथ्सचं पुस्तक आहे. आता ह्या मॅथ्सच्या पुस्तकावर मी दुसरं मॅथ्सचं पुस्तक ठेवलं तर ते 2 पुस्तक काय होतील, एकमेकांना कॉन्ग्रुएंट होतील. कसे होतील, कॉन्ग्रुएंट होतील. आता बघा माझ्याकडे काय आहे, एक वही आहे. आता ही वही मी जर ह्या पुस्तकावर ठेवली तर मला सांगा हे 2 वस्तू ज्या आहेत त्या एकमेकांवर कॉन्ग्रुएंट आहेत का किंवा एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहेत का, म्हणू शकतो का आपण आहेत म्हणून, नाही. का, कारण की ही वस्तू जेव्हा आपण ह्या पुस्तकावर ठेवत आहोत तेव्हा काय होत आहे, ह्याचा आकार कसा आहे, ह्या पुस्तकापेक्षा
छोटा आहे, त्यामुळे ह्या दोन वस्तू एकमेकांना एकरूप नाहीत. आता आपल्याला काय सांगितलं आहे की दोन पॅरलल लाईनला जेव्हा ट्रान्सव्हर्सली त्या छेदल्या जातात आणि करस्पॉन्डिंग अँगल जे तयार होत असतात ते एकमेकांना कसे असतात, कॉन्ग्रुएंट असतात. मग आता आपण पहिले काय करूया, सर्व पेयर्स लिहूयात आता करस्पॉन्डिंग अँगल्सच्या. आता पहिली पेयर सांगा. करस्पॉन्डिंग अँगल कोणते आहेत, लक्षात आहेत ना? कसे ओळखायचे? द अँगल्स विच मेड इन सेम साइड सेम डायरेक्शन. तुम्हाला मागच्या वेळेस मी सांगितली होती हिंट, कसं लक्षात ठेवायचं, सेम साइड सेम डायरेक्शन. म्हणजे ह्या छेदिकेच्या ह्या ट्रान्सव्हर्सलच्या एका बाजूला ते दोन अँगल असतात आणि कसे असतात, एकाच दिशेला असतात. आता AMP अँगल AMP हा कुठे आहे बघा, ह्याची दिशा कोणती आहे, वरच्या बाजूला आहे. मग आता असाच सेम अँगल दुसरा कोणता आहे, MNR. ह्याची पण दिशा कोणती, ह्या अँगलची अपवर्ड डायरेक्शन आहे. म्हणून मग AMP ला जोडी कोणती आहे करस्पॉन्डिंग अँगल्सची, अँगल MNR. कळालं? आता जसं आपण हे लेफ्ट साइडचे अँगलची पेअर लिहिली आहे तसंच आता कोणते लिहूया, राईट साइडचे लिहूया. आता सांगा इकडच्या साइडला, राईट साइडला कोणता अँगल आहे, हा AMQ. सेकंड पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल, अँगल AMQ करस्पॉन्डिंग विथ अँगल कोणता आहे त्याला करस्पॉन्डिंग, हा MNS. अँगल MNS. कळाले दोन अँगल हे? ह्या दिशेचा एक लिहिलो आपण पेअर आणि इकडच्या लेफ्ट साइडचा एक पेअर लिहिलो आणि राईट साइडचा. आता थर्ड पेअर लिहूया. आता हे दोन्ही अँगल जे लिहिले ते कसे होते, दोन्ही अपवर्ड डायरेक्शनचे होते. आता बघा डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये सुद्धा काही अँगल बनलेले आहेत, ते कोणते आहेत बघूयात आपण. आता डाऊनवर्ड डायरेक्शन म्हणजे खालच्या दिशेला बनलेले PMN. कोणता आहे अँगल, PMN करस्पॉन्डिंग टू अँगल. आता सेमच साइडला, ह्याच साइडला सेम डायरेक्शन मध्ये दुसरा कोणता आहे बघा, हा कोणता, RNB. अँगल RNB. ठीक आहे, कळालं सगळ्यांना? आता चौथी पेअर, लास्ट पेअर लिहायची आपल्याला करस्पॉन्डिंग अँगलची. आता ही जशी आपण लेफ्ट साइडच्या डाऊनवर्ड डायरेक्शनच्या ज्या लिहिल्या तशाच सेम राईट साइडच्या डाऊनवर्ड डायरेक्शनच्या लिहायचे. मग पहिली पेअर कोणती आहे, अँगल QMN. अँगल QMN. QMN करस्पॉन्डिंग टू अँगल SNB. बघा ही डाऊनवर्ड डायरेक्शन दोन्ही पण, अँगल SNB. These four pairs are the corresponding angles. ह्या सर्व ज्या चार पेअर लिहिल्या आहेत ह्या कशाच्या आहेत, करस्पॉन्डिंग अँगलच्या आहेत. आता कॉन्ग्रुएंट आहे ह्याचा अर्थ काय होणार आहे की अँगल AMP, अँगल AMP ह्याचं माप जर मी तुम्हाला सांगितलं की 120 अंश आहे, किती आहे, 120 अंश आहे. जर ह्याचं माप 120 अंश असेल तर अँगल MNR, अँगल MNR हे कॉन्ग्रुएंट आहे म्हणल्यावर काय, तर ह्याचंही माप किती असणार आहे, 120 अंशच असणार आहे. 120 अंशच असणार आहे. आलं लक्षात सगळ्यांच्या? आता जर हे 120 अंश म्हणले आहे तर कॉन्ग्रुएंटचा अर्थ काय होतो की त्याच्या सोबतचा करस्पॉन्डिंग अँगलची जी पेअर आहे त्याच्या सोबतच्या अँगलचं पण माप किती असणार, 120 अंश असणार. कळालं सगळ्यांना एवढं? प्रॉपर्टी काय आहे की जर दिलेल्या दोन रेषा एकमेकांना समांतर असतील किंवा पॅरलल असतील तर ट्रान्सव्हर्सलमुळे जे बनणारे करस्पॉन्डिंग अँगल्स असतात ते कसे असतात, कॉन्ग्रुएंट असतात, म्हणजेच एकरूप असतात. ठीक आहे. आता
आता पुढची प्रॉपर्टी आपण बघूया. सर्वांनी काय करायचंय, आता हे जे बोर्डवरचे पॉइंट आहेत हे सर्व पॉइंट सुंदर हस्ताक्षरामध्ये वहीमध्ये लिहून घ्यायचे आहे. मग आपण पुढचा पॉइंट बघूया. ठीक आहे, सर्वांनी प्रॉपर्टी लिहून घेतली. द नेक्स्ट प्रॉपर्टी इज प्रॉपर्टी ऑफ अल्टरनेट अँगल्स. आता अल्टरनेट अँगल्स म्हणलं की तुम्हाला कोणता आकार लक्षात ठेवायला सांगितला आहे मी, झेड आकार. कोणता, झेड. आपल्या अल्फाबेट मधलं बघा, हे Z1 आणि इनवर्स Z1 हे दोन आकार अल्टरनेट अँगल म्हटलं की लक्षात ठेवायचे. कोणते, झेड आकार. कोणत्या अँगल साठी, अल्टरनेट अँगल साठी. अल्टरनेट म्हणजे काय, एक आड एक येणारे, अपोजिट साइड अपोजिट डायरेक्शन. ठीक आहे. आता प्रॉपर्टी काय सांगते बघा आपल्याला, इच पेअर ऑफ अल्टरनेट अँगल्स formed by two parallel lines and a transversal and their transversal is of congruent angles. म्हणजेच काय की दोन पॅरलल लाईन PQ आणि RS हे कशा आहेत, पॅरलल लाईन आहेत. आणि AB ही काय आहे, त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे. आणि या ट्रान्सव्हर्सल मुळे ज्या ह्या पॅरलल लाईन मध्ये जे इंटेरियर अँगल्स बनले आहेत ते कसे असतात, कॉन्ग्रुएंट असतात. कॉन्ग्रुएंट म्हणजे काय, एकरूप असतात. म्हणजे त्यांची मापे जी आहेत ती कशी असतात, सारखी असतात, इक्वल असतात. आता पहिले आपण पेअर लिहून घेऊया. आता अल्टरनेट अँगल मध्ये कोणकोणते पेअर बनतात, इंटेरियर अल्टरनेट अँगल्सचे काय पेअर बनतात आणि दुसऱ्या कोणत्या बनतात, एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्सचे काय पेअर बनत असतात. ठीक आहे. आता आपण पहिले काय करूया, इंटेरियर अल्टरनेट अँगलच्या पेअर लिहूया. ठीक आहे. आता पहिली पेअर मला सांगा कोणती आहे, झेड आकार. बघा इंटेरियर मधलं तर कोणता पार्ट येणार आहे, फक्त हा आतील पार्ट. हा जो आहे, हा मधला पार्ट जो आहे तो कसा आहे, इंटेरियर. ह्या दोन रेषेच्या मधला भाग म्हणजे कोणता असतो, इंटेरियर पार्ट असतो. ठीक आहे. आता पहिली पेअर कोणती आहे, PMN. अँगल PMN इज कॉन्ग्रुएंट टू अँगल झेड म्हणल्यावर बघा इथून इकडे, इकडून इकडे, MNS. अँगल MNS ही झाली पहिली पेअर. ठीक आहे. आता दुसरी पेअर बघा, इंटेरियर मधलीच म्हणजे ह्याच्या मधलीच, इनवर्स झेड. बघा आता कोणता आहे, QMN. सेकंड पेअर अँगल QMN is congruent with angle MNR. अँगल MNR. हे कोणत्या दोन पेअर आहेत, इंटेरियर अल्टरनेट अँगल्सच्या आहेत. आलं लक्षात सगळ्यांच्या. म्हणजेच काय, इंटेरियर म्हणजे लक्षात आहे ना, ह्या दोन समांतर रेषेच्या मधील जो भाग आहे तो कोणता आहे, इंटेरियर पार्ट. आता जो बाहेरचा भाग आहे त्याला कोणता पार्ट म्हणायचं, एक्सटेरियर पार्ट. आता आपल्याला कोणत्या पेअर लिहायच्या आहेत, एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्सच्या पेअर लिहायच्या आहेत. आता पहिली बघा, अँगल कोणता आहे, AMP. अँगल AMP is congruent with angle SNB. Now the second pair of exterior alternate angle is, आता इकडच्या साइडची झाली, आता इकडच्या दिशेची, AMQ. अँगल AMQ is congruent with angle कोणता आहे ना, RNB. सेकंड लक्षात आले. हा इंटेरियर अल्टरनेट अँगल्सच्या पेअर दिल्या आहेत इथे, एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्सच्या पेअर इथे दिल्या आहेत. आणि आपल्याला प्रॉपर्टी काय सांगत आहे की जेव्हा दिलेल्या रेषा ह्या समांतर असतील आणि ट्रान्सव्हर्सल मुळे जे अल्टरनेट अँगल बनले असतील, तयार झाले असतील, त्यांची मापे, त्या जोडींची मापे, ह्या पेअर्सची मापे कशी असतात, एकरूप असतात. म्हणजे जर अँगल PMN याचं माप जर मी म्हटले 60 अंश आहे
किती आहे 60 अंश आहे. तर अँगल MNS ह्याचं माप मला माहिती जरी नसलं तरी ह्या प्रॉपर्टी नुसार जर ह्या दोन रेषा समांतर असतील तर MNS याचं माप किती असणार आहे 60 अंश असणार आहे. का? Because this property of alternate angles tells us that when the two lines are parallel and the alternate angles made by a transversal they are congruent with each other. आलं लक्षात सगळ्यांना? चला सर्वांनी आता ही माहिती सर्व नीट वहीमध्ये लिहून घ्यायची आहे. मग आपण पुढची प्रॉपर्टी बघणार आहोत. सर्वांनी प्रॉपर्टी लिहून घेतली अल्टरनेट अँगलची. The next property is property of interior angles. आता इंटेरियर अँगल्स सर्वात सोपे अँगल जे ओळखायला एकदम इझी जातात सर्वांनाच. ठीक आहे. आता त्याच्या आपण बद्दलची जी प्रॉपर्टी आहे त्याच्याशी रिलेटेड जी प्रॉपर्टी आहे ती आज आपण बघणार आहोत. The property tells us that each pair of interior angles formed by two parallel lines and their transversal is of supplementary angles. म्हणजेच काय तर आता आपण दोन बघितल्या प्रॉपर्टी अल्टरनेट अँगलची बघितली आणि दुसरी कोणती करस्पॉन्डिंग अँगल्सची. त्या प्रॉपर्टी मध्ये काय सांगितलं आहे की समांतर रेषेमध्ये ट्रान्सव्हर्सल मुळे जे करस्पॉन्डिंग अँगल बनतात किंवा अल्टरनेट अँगलचे पेयर बनत असतात त्या कशा असतात एकमेकांना एकरूप असतात कॉन्ग्रुएंट असतात. परंतु आपल्याला इंटेरियर अँगलची प्रॉपर्टी काय सांगत आहे की जेव्हा दोन रेषा एकमेकांना समांतर असतात तेव्हा ट्रान्सव्हर्सल मुळे ज्या इंटेरियर अँगल्सच्या पेयर बनत असतात त्या कशा असतात सप्लिमेंटरी असतात. कशा असतात सप्लिमेंटरी बघा काय तुम्हाला मागच्या वर्षी झालेलं आहे कॉम्प्लिमेंटरी अँगल अँड सप्लिमेंटरी अँगल. आता त्या पेयर कशा असतात when the measure of addition of two angle is 90 degree 90 अंश जेव्हा दोन कोणांच्या मापांची बेरीज ही 90 अंश होत असते तेव्हा त्यांना म्हणायचं कॉम्प्लिमेंटरी अँगल. कोणते अँगल कॉम्प्लिमेंटरी. आणि जेव्हा त्यांची बेरीज ही 180 अंश होते किती 180 डिग्री तेव्हा त्या पेअर ऑफ अँगल्सला काय म्हणायचं सप्लिमेंटरी अँगल. म्हणजेच काय तर दोन कोणांच्या मापांची बेरीज किती व्हायला हवी 180 अंश. आता इंटेरियर अँगलची प्रॉपर्टी काय सांगते आपल्याला की समांतर रेषेमुळे जे इंटेरियर अँगल होणार आहे त्या दोन कोणांच्या मापांची बेरीज किती होणार 180 अंश होणार. चला आता मला इंटेरियर अँगलचे पेअर सांगा. पहिले इंटेरियर पार्ट कोणता लक्षात आहे ना ह्या दोन रेषांच्या मधला जो भाग आहे तो कोणता इंटेरियर. आता पेअर ऑफ इंटेरियर्स अँगल मला सांगा. पहिली कोणती आहे अँगल PMN. हा जो भाग आहे हा कोणता आहे इंटेरियर पार्ट राईट. आणि इंटेरियर अँगल्स कसे ओळखायचे दे आर इन द सेम साइड ऑपोजिट डायरेक्शन. अँगल PMN. आता ह्याच साइड मध्ये ह्याच इंटेरियर पार्ट मध्ये दुसरा कोणता अँगल आहे एकच अँगल शिल्लक आहे MNR. ह्या दोघांची बेरीज आता ह्यांचं आपण काय करूया तिथं मेजर पण लिहूया. मेजर ऑफ अँगल PMN प्लस मेजर ऑफ अँगल MNR इज इक्वल टू हाऊ मच सप्लिमेंटरी म्हणल्यामुळे किती 180 अंश. ह्या दोन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती येणार आहे 180 अंश. सेकंड पेअर सांगा. आता अपोजिट डायरेक्शन लेफ्ट साइडची लिहिले इंटेरियर अँगल राइट साइडचं सांगा. आता अँगल QMN मेजर ऑफ अँगल QMN प्लस मेजर ऑफ अँगल MNS is equal to how much is equal to 180
80 degree. Why? Because the property tells us that if the given two lines are parallel to each other and the angles, interior angles made by a transversal, they are supplementary angles. They are supplementary angles. कळालं सगळ्यांना? म्हणजेच इंटेरियर अँगल्स जे समांतर रेषेमध्ये ट्रान्सव्हर्सल मुळे बनलेले आहेत त्या दोन कोनांच्या मापांची बेरीज किती येणार आहे? 180 अंश येणार आहे. जर मी म्हटले तुम्हाला की अँगल PMN ह्याचं माप जे आहे ते 80 अंश आहे. किती आहे? 80 अंश. आणि मेजर ऑफ अँगल MNR मला माहिती नाही, पण आपल्याला प्रॉपर्टी काय सांगते की ह्यांची दोघांची बेरीज किती येणार आहे? 180 अंश येणार आहे. मग मला सांगा मेजर ऑफ अँगल MNR ह्याचं माप किती असणार आहे? ते आपण ह्या प्रॉपर्टीमुळे लगेच शोधू शकतो. मग 180 मधून हे 80 अंश गेले, किती राहिले मग? 100 अंश. म्हणजेच मग अँगल MNR ह्याचं माप किती येणार? 100 डिग्री. कळलं सगळ्यांना एवढं? तर अशा रीतीने आज आपण प्रॉपर्टी ऑफ करस्पॉन्डिंग अँगल, प्रॉपर्टी ऑफ अल्टरनेट अँगल अँड द लास्ट प्रॉपर्टी ऑफ इंटेरियर अँगल ह्या 3 प्रॉपर्टी आज आपण बघितल्या आहेत. सर्वांनी ह्या प्रॉपर्टी लिहून घ्यायच्या आहेत, पाठ सुद्धा करायच्या आहेत आणि जास्तीत जास्त वेळेस वाचनही करा जेणेकरून तुम्हाला ह्या प्रॉपर्टी लक्षात राहतील. आणि ह्या प्रॉपर्टीच्याच आधारे आपलं नेक्स्ट जे प्रॅक्टिस सेट आहे ते आपल्याला सोडवायचं आहे. फक्त प्रॅक्टिस सेट सोडवण्यासाठी आपल्याला हे येणं गरजेचं नाही, तर नेक्स्ट इयर इन 9th स्टँडर्ड ॲज वेल ॲज इन 10th स्टँडर्ड दोन्ही इयत्तेमध्ये तुम्हाला ह्या गणिताच्या ह्या गुणधर्मांच्या आधारे भरपूर गणित सोडवायची आहेत. त्यामुळे याचा अभ्यास आताच जर तुम्ही छान पद्धतीने केला तर पुढचे गणित जे आहेत ते तुम्हाला नक्कीच कसे जातील? खूपच सोपे जातील. ठीक आहे, सर्वांनी छान प्रकारे होमवर्क कंप्लीट करायचा आहे आणि मला तो दाखवायचा आहे. थँक्यू.